गिरीश महाजन साहेब, एक मुद्दा असा उपस्थित राहतोय की लोढा हे तुमच्या जिल्ह्यातले आहेत, त्यांचा तुमचा संपर्क तुम्ही जे स्वतःहून सांगताय की आरोग्य दूत म्हणून सुरुवात झाली, त्यांची त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती आणि सध्याची आर्थिक परिस्थिती हा खूप चर्चेचा विषय आहे. आणि आर्थिक सदनता, तुमच्या जिल्ह्यातला एखादा व्यक्ती तो तुमच्याबरोबर होता, कालांतराने तो तुम्हाला तुमच्यावर आरोप करतो, जो खडसेंबरोबर राहतो आणि परत वेगवेगळे भूमिका घेतो. नेमकं हे खडसे आणि तुमच्यातला वादाचा लोढा हे फायदा कशा स्वरूपात घेत होते आणि याच्यामुळेच आर्थिक सदनता आली आहे का? दुसरा मुद्दा की हनी ट्रॅप प्रकरणामध्ये तुमचंच नाव का येतं, इतर मंत्र्यांचं काय येत नाही? कारण की हा थेट तुमचं नाव घेऊन आरोप केले जात आहेत. या संदर्भात म्हणून हा प्रश्न आहे. कोण करताय हनी ट्रॅप मध्ये? नाशिकचा विषय चाललेला आहे, त्याच्यामध्ये कोणीतरी एक हॉटेलवाला आहे, त्यांनी रूम मध्ये कॅमेरे बसून ठेवलेत आणि अनेक अधिकाऱ्यांना, राजपत्रित अधिकाऱ्यांना तो त्या ठिकाणी बोलवतो. नेत्यांनाही काही माझी आमदाराचं नाव घेण्यात आलेलं आहे. मला वाटतं त्याचा खुलासा होऊ द्या ना. एकदा ती त्याच्याकडे जी असलेली काय त्याची कुठे सीडी असेल, काय रेकॉर्डिंग असेल ते बघितलं पाहिजे. माझं नाव कुठे येत आहे? पण महाजन साहेब तुम्ही नवीन माहिती देताय, तुम्ही ही नवीन माहिती देताय. नाशिक मधला याचा अर्थ तुमच्याकडे काहीतरी गोपनीय माहिती आहे. नाशिक मधला एक कोणतरी हॉटेल व्यावसायिक असं तुम्ही म्हणताय, जो आपल्या रूम मध्ये, आपल्या हॉटेलच्या रूम मध्ये कॅमेरे लावतो. काय नेमकी माहिती आहे? कारण ही माहिती समोर आली नाही आतापर्यंत. सर्वश्रुत आहे. हे सगळ्या लोकांकडून ह्या मला माहिती ऐकायला मिळते की कोणीतरी हॉटेल व्यावसायिक आहे, तो आपल्या हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांना बोलवतो, दारांना बोलवतो, जीव खाऊ घालतो, समाजातल्या चांगल्या लोकांना बोलवतो आणि तिथे काय त्याचं काहीतरी वेगळे धंदे करतो. हे मी ऐकीव आहे माझं. मला वाटतं त्याच्याकडे ज्या काही क्लिप असतील तेही बघाव्या, त्या कोणी काढल्या आहेत तेही बघाव्या. माझं खुलं आव्हान आहे ना. उगाच काहीतरी येतात. हा विषय ठीक आहे, लोढा माझ्या गावचा आहे, त्यांनी काय कुकर्म केलं त्याचा संबंध तिकडे जोडावा, नाशिकला जोडावा, त्यातून काहीतरी माझं नाव घ्यावं. का करताय तुम्ही? मला वाटतं जे असेल ते एकदम सरळ समोर आलं पाहिजे. सगळ्याचं कोणाचंही असेल, विनाकारण काहीतरी कुठे काही झालं आणि इतर असं महाराष्ट्रात काही झालं की ते खडसेंना माझं नाव सुचतं. गिरीश महाजन बघा, गिरीश महाजनकडे. अरे काय बघतो बाबा, आपल्या घरात बघा ना, मी कशाला बोलायला होतं मला. महाजनजी आता तुम्ही जो उल्लेख केला नाशिक मधल्या एका हॉटेलचा, काही दिवसांपूर्वी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी असं उत्तरादरम्यान सांगितलं होतं की कोणताही हनी नाही आहे, कोणताही ट्रॅप नाही आहे. त्यांनी पूर्णतः साफ शक्यता फेटाळून लावली होती आणि तुम्ही वेगळी माहिती देताय. तुमच्याकडची ही माहिती तुम्ही गृह मंत्रालयाला देणार का? कारण अतिशय संवेदनशील आणि धक्कादायक बातमी आहे. अगदी या संदर्भामध्ये ही चर्चा होती, असं झालं ना, असं कोणी केलेलं आहे. पण त्या संदर्भामध्ये चौकशी केली असता मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टता केलेली आहे, ते खोटं आहे. पण मी सांगतो ना, या अशा पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात. इकडे असं झालंय, तिकडे असं झालेलं आहे, हे त्याच्यामध्ये आहे, त्याचं नाव त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये कोणाला माहित असेल तर कोणी स्पष्ट करावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी केली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा खोटा ही अफवा आहे. ते सांगतो ही चर्चा आहे म्हणून सांगितलं मी आपल्याला. आणि चर्चेचं नाव मग नाशिकच्या तुम्ही मला विचारताय नाशिकच्या याच्याशी काही संबंध आहे काय घटनेचा, म्हणून मी म्हटलं की ती पण अफवा.